मंगेश काळोखेंच्या हत्येचा सीसीटीव्ही समोर आलाय, सीसीटीव्ही फुटेज समोर आलाय। खोपोली नगरपालिकेच्या शिंदेंच्या शिवसेनेच्या नगरसेविका मानसी काळोखे यांच्या पतीची निर्घृण हत्या कशी केली त्याचा हा सीसीटीव्ही फुटेज आहे। ते रस्त्यावरून चालत असताना अचानक 3 ते 4 जण आले आणि धारदार शस्त्रांनी त्यांच्यावरती वार करण्यात आले, अनेक वार करण्यात आले आणि यातच त्यांचा मृत्यू झाला। प्रवीण जाधव आपले प्रतिनिधी अधिक माहिती देतात। प्रवीण, प्रसन्न सर, नक्कीच हा सीसीटीव्ही आज आपल्या हाती लागलेला आहे। 2 दिवसापूर्वी मानसी काळोखे ज्या शिंदेच्या शिवसेनेच्या नगरसेविका आहेत त्यांचे पती मंगेश काळोखे त्यांच्यावर हा सकाळी हल्ला झाला होता। त्यांना काही अंतरात त्या जो रस्ता दिसतोय आपल्याला काही अंतरात वरती त्यांच्या गाडीला डॅश दिलं होतं एका गाडीने हल्लेखोरांच्या, तिथून ते पळाले होते। पण पळताना त्यांचा पाय गुंतलेला दिसतोय आणि ते पडलेले दिसत आहेत। पडल्यानंतर अमानुषपणे हे 4 ते 5 जण मारेकरी आले आणि त्यांनी अमानुषपणे त्यांच्यावरती वार करताना आपल्याला दिसत आहे आणि त्या वारांमुळे किंवा त्यांच्यावर झालेल्या त्या हल्ल्यामध्ये ते जागीच गतप्राण त्यावेळेला झाले होते। प्रसन्न सर, या प्रकरणामध्ये हे कोण होते लोक? हे कुठल्या टोळीशी संबंधित होते का, राजकीय पक्षाशी संबंधित होते का, किंवा या 4-5 जणांमधल्या लोकांची ओळख काही पटली आहे का? आता आपल्याकडे खासदार श्रीरंग बारणे आपल्याला याविषयी अधिक प्रतिक्रिया देत आहेत। श्रीरंग बारणेची सीसीटीव्ही फुटेज समोर आले, किती निर्घृणपणे मारण्यात आलंय, आपली प्रतिक्रिया? आमचा कार्यकर्ता नगरसेविकेचे पती मंगेश काळोखे यांची जी निर्घृण हत्या झाली ती राजकीय सोडापोटी झालेली आणि पाळत ठेवून त्याला निर्घृण हत्या केलेली। काल देखील आम्ही जवळपास 10,000चा जमाव पोलीस स्टेशनला जमला होता। रात्री मी स्वतः त्याने भरतशेठ गोगावले मंत्री आम्ही तो जमाव वाटून आमचा विधी केला। आज सकाळी दुपारी माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी देखील भेट दिलेली। खरं तर हे सगळं राजकीय सडापोटी झालेलं, एखादा विजय झाल्यानंतर त्याचा बदला घेण्यासाठी अशा प्रकारचं कृत्य करणं अतिशय चुकीचं आहे, मानवतेला काळिंबा फासणार आहे। की राजकीय पार्श्वभूमी मुळामध्ये त्या सगळ्या परिवाराची गुन्हेगाराची आहे आणि त्याला कडक शासन झालं पाहिजे। एसपी साहेब, एसपी मॅडम काल जवळपास 10-12 तास त्या ठिकाणी होत्या आणि त्यांनी सगळा तपासाचा छडा लावला, काही गुन्हेगार देखील पकडलेले। आमची एवढीच विनंती राहील की कडक सगळ्या जो कोणी सहभागी आहे त्याच्यामध्ये, ज्यांनी कोणी कट रचलेले आहे त्याला त्या कटामध्ये सहभागी करून त्याला शिक्षा झाली पाहिजे। शेवट राज्यामध्ये शासनाची देखील प्रतिमा मलिन करण्याचं काम राजकीय सोडापोटी काही मंडळी करतात आणि ते पुढे झालं नाही पाहिजे। ज्याचं नाव आलेलं आहे त्याच्यामध्ये जे सीसी फुटेज मिळालेले त्याच्यावरती गुन्हे दाखल करून त्याला शासन झालं पाहिजे। बारणेजी, याच्या प्रकरणामध्ये आरोप राष्ट्रवादीवर केला जातोय, या बाबतीत आपलं काय म्हणणं आहे? पोलीस तपासामध्ये निष्पन्न होईल आणि जो कोणी राजकीय पदाधिकारी असेल, कुठल्याही राजकीय पक्षाचा असेल, त्याच्यावर कडक शासन झालं पाहिजे। बारणेजी, खूप खूप धन्यवाद। आपण पुढारी न्यूजला प्रतिक्रिया दिली त्याबद्दल। आणि जसं आपण म्हटल्याप्रमाणे राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांवरती आरोप होत आहेत। राष्ट्रवादीचा पदाधिकारी आणि त्याच्या मुलाला अटक सुद्धा झालेली आहे या प्रकरणामध्ये। आणखीन जे काही पदाधिकारी आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे, या प्रकरणातले काही आरोपी आहेत ते अजून फरार आहेत, अजून पोलिसांच्या ताब्यात आलेले नाही आहेत। आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काळोखे यांच्या कुटुंबियांची भेट घेतली, त्याच्यानंतर त्यांनी काय प्रतिक्रिया दिली आपण बघूया। याच्यामध्ये आरोपी आहे हे सर्व आरोपी यांना ही केस फास्ट ट्रॅकवर घेऊन विशेष सरकारी वकील देऊन मोका अंतर्गत कारवाई करून या सर्व आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशा प्रकारची त्यांची भावना आहे। अशा प्रकारे ज्याला जनतेने निवडून दिलं आणि हे सुडाचं राजकारण जे करतायत ही याची पुनरावृत्ती पूर्ण होता कामा नये यासाठी शासनाच्या माध्यमातून, पोलिसांच्या माध्यमातून याला कठोर शासन झालं पाहिजे आणि कठोर शिक्षा झाली पाहिजे। मंगेश काळोखे यांच्या हत्येचं सीसीटीव्ही फुटेज आता समोर आलेलं आहे। खोपोली नगरपालिकेच्या शिंदेच्या शिवसेनेच्या नगरसेविका मानसी काळोखे यांच्या पतीची भर रस्त्यात निर्घृण हत्या करण्यात आली होती। रवींद्र देवकर आणि त्यांचा मुलगा दर्शन देवकर याला रायगड पोलिसांनी अटक केली असून आतापर्यंत एकूण 7 जणांना या प्रकरणात अटक करण्यात आलेली आहे। प्रसन्न, ही दृश्य बघितल्यानंतर खरं तर विचलित करणारी ही दृश्य आहेत। आजूबाजूला आपण लोक बघतोय जाताना, पण करणार काय ते? जर सशस्त्र लोक अशा पद्धतीने 7-8 लोक करणार काय आजूबाजूचे लोक?
आणि ही कसली संस्कृती महाराष्ट्रात अवतरली आहे? शिवसेना आमदार महेंद्र थोरवे आता आपल्यासोबत आहेत. थोरवेजी, आपले अतिशय निकटचे सहकारी होते काळोखे असं आमच्यापर्यंत माहिती आलेली आहे आणि आता हे CCTV फुटेज ज्या पद्धतीने आलंय, अतिशय क्रूर पद्धतीने मारण्यात आलेलं होतं. आपली प्रतिक्रिया? का मंगेश काळोखे यांची निर्गुणपणे हत्या करण्यात आलेली आहे. अतिशय क्रूरपणे त्याला त्या ठिकाणी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी एकत्रपणे येऊन त्या ठिकाणी मंगेश काळोखेला त्या ठिकाणी मारण्यात आलेला आहे. त्याचा खून करण्यात आलेला आहे. हा माझा अतिशय जवळचा सहकारी. नगरपालिकेमध्ये खोपोलीमध्ये दुसऱ्यांदा त्याची मिसेस त्या ठिकाणी निवडून आली, मोठ्या फरकाने निवडून आली, म्हणून विरोधकांनी त्याला त्या ठिकाणी त्याचा निर्गुणपणे खून करण्यात आला. त्याच्यामध्ये राष्ट्रवादीचे कार्यकर्ते सुधाकर घारे असेल, भरत भगत असेल आणि रवी देवकर यांनी सगळ्यांनी प्लॅन करून मंगेशची हत्या त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे. आज शिंदे साहेब स्वतः त्यांना भेटण्यासाठी त्या ठिकाणी त्यांच्या कुटुंबियांना सांत्वन करण्यासाठी आलेले होते. त्यांना सुद्धा आम्ही सगळा घडलेला प्रकार सगळ्या महिला भगिनींना त्या ठिकाणी सांगितलेला आहे. दुसरी गोष्ट, जी मंगेश काळोखेची हत्या त्या ठिकाणी केली त्यानंतर सुधाकर घारेचा भाऊ सोशल मीडियावर कमेंट्स करतोय की दुसरा नंबर हा संकेत भासेचा आहे, म्हणजे तो माझा भाचा आहे, तो ऍडव्होकेट आहे आणि तो लिगली सगळे काम पाहतोय, म्हणून त्याला सुद्धा आम्ही मारू, दुसरा नंबर त्याचा आहे, पहिला नंबर मंगेश काळोखेचा त्यांनी लावलेला आहे. आणि अशा पद्धतीने यांनी सत्तेचं आणि दहशतीचं राजकारण सुनील तटकरेंनी रायगड जिल्ह्यामध्ये सुरू केलेलं आहे. रक्तरंजित राजकारण सुनील तटकरेंनी सुरू केलेलं आहे आणि त्यांनी दुसरा नंबर कोणाचा लावणार ते पण त्यांनी आज त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. माझी आपल्याला सगळ्यांना या माध्यमातून पोलिसांना त्या ठिकाणी विनंती आहे की आपण त्यांच्यावर सगळ्यांना कठोर कारवाई करावी, त्यांना अरेस्ट करावी सुधाकर घारेंना, नाहीतर आम्ही संपूर्ण मतदारसंघ त्या ठिकाणी पोलीस स्टेशनला येऊन म्हणजे थोरवेजी, तुम्ही या सगळ्या प्रकरणामध्ये थेट तटकरेंवरती आरोप करताय? आज सुनील तटकरे कर्जतमध्ये 3 वाजता आले, त्यांनी पत्रकार परिषद त्या ठिकाणी घेतली आणि सुधाकर घारेचा या विषयाशी काही संबंध नाही असं जाहीर करून टाकलं. जर पोलिसांचा संपूर्ण तपासच पूर्ण झालेला नाही, तर त्या ठिकाणी एकत्रपणे येऊन हे कृत्य केलेलं आहे, तर मग सुनील तटकरे परस्पर येऊन या ठिकाणी सत्तेचा गैरवापर करून सुनील तटकरे कसं काय त्या ठिकाणी जाहीर करू शकतात का? जो आरोपी आहे, FIR मध्ये त्याचं नाव आहे सुधाकर घारेचं आणि तो त्याचा दोष नाही हे डायरेक्ट सुनील तटकरे त्यांनी स्वतः तपास केला का? सुनील तटकरे पोलीस यंत्रणा तपास, हे साऱ्या गोष्टी आपण पाहिल्या पाहिजेत की हे अशा पद्धतीचं दबाव तंत्रांचा वापर सुनील तटकरे कर्जतमध्ये येऊन आज त्या ठिकाणी करत आहेत. पण तुम्ही म्हणता थोरवेजी, याच्यात एक प्रश्न असा आहे, तुमची शिवसेना सत्तेत सहभागी, तटकरेंची राष्ट्रवादी सत्तेत सहभागी, या तुम्हा दोन पक्षांमध्ये नेमकं चाललंय का? म्हणजे मी थोरवेंना नाही विचारते हा प्रश्न, पण दोन पक्ष तुमचे सत्ताधारी पक्ष आहेत, त्याच्यातल्या एका पक्षावर तुम्ही हे असे आरोप करतायत, याच्यातले पुरावे तुमच्याकडे आहेत का? आणि या बाबतीत तुम्ही सगळ्यांनी मिळून तुमच्या सरकारचं नेतृत्व असलेल्या फडणवीसांकडे, जे गृहमंत्री सुद्धा आहेत, त्यांना काही विनंती केली आहे का? मी आता फडणवीस साहेबांना सुद्धा आम्ही सगळे आमदार जाऊन भेटणार आहोत की ज्या पद्धतीने हिंदुत्व विचारांचं सरकार राज्यामध्ये यावं, म्हणून शिवसेनेच्या आमदारांनी जो ऐतिहासिक उठाव केला त्याच्यानंतर आज आमच्या कार्यकर्त्यांच्या मर्डर त्या ठिकाणी राष्ट्रवादीकडनं होत आहे. हे जर आपण यांच्यावर जर कारवाई करणार असेल तर आम्ही जो ऐतिहासिक उठाव केला तो आम्हाला मृत्युमुखी पडण्यासाठी, आमचे लोक मारण्यासाठी केला का? हा प्रश्न आमच्या समोर पडलेला आहे त्या ठिकाणी. थोरवेजी, तुम्ही म्हणताय तुमच्या भाच्याचा जीव सुद्धा धोक्यात असू शकतो, तशी काही धमकी वगैरे आलेली आहे असं म्हणताय तुम्ही? सोशल मीडियावर सुधाकर घारेचा भाऊ महेंद्र घारे यांनी कमेंट्स टाकलेला आहे की दुसरा नंबर संकेत भासेचा आहे, म्हणजे संकेत भासे हा माझा भाचा आहे आणि तो सगळं लिगली सगळं हे काम पाहतोय आणि तो नगरसेवक आहे. तुम्ही अगदी 10 सेकंदासाठी थांबवतोय. स्वतः अमोल मिटकरी आपल्यासोबत आहेत, राष्ट्रवादीचे. अमोल मिटकरीजी, तुमच्या पक्षावर थेट उघडपणे नाव घेऊन शिवसेना, शिंदेच्या शिवसेनेचे नेते, प्रवक्ते, नेते टीका करतायत. या खुनामागेच राष्ट्रवादीचा हात आहे असं म्हणतायत. तटकरेंचं नाव घेतलं गेलेलं, आपल्याला काय म्हणायचंय? मिटकरीजी, अमोल मिटकरी, माझा आवाज पोहोचतोय आपल्यापर्यंत? अमोल मिटकरी यांच्याशी संपर्क होत नाहीये किंवा आवाज पोहोचत नाहीये. मी थोरवेंना पुन्हा विचारेन. थोरवेजी, आपला मुद्दा आपण पूर्ण करा, आपण बोलत होता. का
काल कमेंट्स केलेली आहे पुन्हा एकदा त्या ठिकाणी संध्याकाळी की महेंद्र घारे हा सुधाकर घारेचा चुलत भाऊ आहे की दुसरा नंबर भासेचा लागणार आहे. भासे कोण तर संकेत भासे हा माझा भाचा आहे, हा नगरसेवक आहे आणि तो हे सगळं लिगली जे काय जो काय अन्याय होतोय राष्ट्रवादीकडून तो लिगलीपणे त्या ठिकाणी मांडण्याचं काम संकेत भासे करत आहे. म्हणून त्याने दुसरा नंबर संकेत भासेचा लागणार आहे असं जाहीरपणे कमेंट्स केलेली आहे. आणि मग तरी सुद्धा जर जे आरोपी एफआयआर मध्ये आहेत सुधाकर घारे यांचा काही संबंध नाही असं तटकरे कसे म्हणू शकतात? यांनी सगळं प्लॅनिंग करूनच मंगेश काळोखेची ही निर्गुण हत्या त्या ठिकाणी केलेली आहे राष्ट्रवादीने. तरी सुद्धा सुनील तटकरे आज येऊन कर्जतमध्ये त्यांना सपोर्ट करण्याचं काम त्या ठिकाणी करत आहे. जसं बीडचं हत्याकांड घडलं देशमुखचं, संतोष देशमुखचं, तसंच हत्याकांड आज या ठिकाणी मंगेश काळोखेचं घडले आणि याचा आका जो आहे तो सुनील तटकरेच आहे. बरं, थोरवेजी, आपल्या या गंभीर आरोपाची योग्य ती दखल घेतली जाईल आणि मुख्य म्हणजे न्याय मिळाला पाहिजे आणि जे कोण खरे दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई होईल अशी अपेक्षा आहे. धन्यवाद, आपण सविस्तर प्रतिक्रिया दिली. राष्ट्रवादीचे प्रवक्ते सूरज चव्हाण आपल्यासोबत आहे. सूरज चव्हाणजी, थोड्या आत्ता काही क्षणांपूर्वी थोरवे आमच्याशी बोलत होते. त्यांनी स्पष्टपणे राष्ट्रवादी काँग्रेस आणि तटकरे हे या सगळ्या प्रकरणाच्या मागे आहेत किंवा ते संरक्षण देत आहेत, आरोपींना थेट क्लीन चिट देत आहेत असे आरोप केलेत. आपलं काय म्हणणं आहे? खरं तर ती घडलेली घटना अत्यंत दुर्दैवी आहे आणि त्या घटनेचा आम्ही सर्वप्रथम निषेधच करतोय. आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मागणी हेच आहे की या घटनेची सखोल चौकशी व्हावी आणि जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कठोरातली कठोर शिक्षा व्हावी ही आमची मागणी आहे. परंतु राजकीय विरोधकांनी आपल्या राजकीय पोळ्या अशा प्रकरणातून भाजू नये. एखाद्या व्यक्तीचा त्या ठिकाणी मर्डर झालेला आहे, त्या मर्डरवरती आपल्या राजकीय पोळ्या भाजण्याचं काम त्यांनी करू नये. आमची मागणी हेच आहे की या प्रकरणात जे कोणी दोषी असतील, मग ते शिवसेनेचे असू द्या की ते कुणा इतर पक्षाचे असू द्या, त्या दोषींवरती कडक कठोर कारवाई झाली पाहिजे ही मागणी आमची आहे. विरोधक जाणीवपूर्वक या प्रकरणाच्या चौकशी आधीच म्हणजे एखाद्या घटनेच्या चौकशी आधीच ते निकालावरती यायला लागलेत. मला वाटतं कुठेतरी याच्यामध्ये राजकीय वास आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एकही पदाधिकारी कार्यकर्ता त्याच्यामध्ये कुठेही इन्व्हॉल्व नाही. राष्ट्रवादीची मागणी हेच आहे, या प्रकरणाची सखोल चौकशी होऊन कठोर शिक्षा. मग सूरज चव्हाणजी, सखोल चौकशीची मागणी तुम्ही करताय, हे अतिशय योग्य आणि बॅलन्स उत्तर तुम्ही दिलेलं आहे, त्यासाठी तुमचं अभिनंदन आहे. प्रश्न असा आहे, तटकरे मात्र थेट आल्या आल्या क्लीन चिट देत आहेत, मग ह्याच्यातला विसंगतीचं काय करायचं? नाही, क्लीन चिट देत आहेत म्हणजे आम्हाला पूर्ण विश्वास आहे की आमचा एकही पदाधिकारी कार्यकर्ता त्या प्रकरणामध्ये इन्व्हॉल्व नाही. ती स्थानिक घटना आहे, परंतु त्याच्यामध्ये जाणीवपूर्वक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्याला त्या ठिकाणी गोवलं जात आहे. चौकशीच्या नंतर तुम्ही गुन्हेगार, आता त्याच्यामध्ये आपल्याकडे फुटेज आहेत, फुटेजच्या नंतर तुम्हाला काय चौकशी करायची आहे, कुणाचे सीडीआर तपासायचे ते तपासावं, परंतु चौकशीच्या नंतर तुम्ही गुन्हेगार ठरवा ना. चौकशीच्या आधीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, राष्ट्रवादीचे नेते हे जे काही चालवलेलं आहे ह्याच्यावरती आपल्या राजकीय पोळ्या भाजण्याचं काम त्यांच्याकडनं चालू आहे. पण हे आरोप करणारे कोण, यांचे अफिडेव्हिट जर पाहिलं तर यांच्या अफिडेव्हिट मध्ये अनेक असे गंभीर स्वरूपाचे गुन्हे या स्वतः लोकांनी केलेले आहेत. हे असे लोक आरोप करतायत. काही लोक त्याच जिल्ह्यातले जे त्या पक्षात आहेत आजही फरार आहेत. हे असे लोक जे निवडणुकीच्या काळामध्ये कुठल्या थरावर जाऊन मतं मिळवलेले ते असे लोक आमच्यावरती आरोप करतायत. म्हणून आमची विनंती आहे की याच्यामध्ये चौकशी करा. चव्हाणजी, या प्रकरणात आरोप असे थेट केले जातात, नावं घेऊन आरोप केले जातात. हे जे घारे आहेत ज्यांना क्लीन चिट दिलेली आहे तटकरेंनी, त्यांचे भाऊ सोशल मीडियामधून धमक्या देत आहेत, शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची नावं घेऊन असे आरोप होत आहेत. दुसरीकडे संतोष देशमुख प्रकरण, त्याही प्रकरणामध्ये तुमच्याच पक्षाचं नाव येतंय. वारंवार असं का होतंय तुमच्या पक्षाकडे? तुमच्याच पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची नावं का येत आहेत अशा प्रकरणात? जाणीवपूर्वक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला बदनाम करणे, ज्यावेळी निवडणुका येतात त्यावेळी अशा कुठल्या म्हणजे ही घटना वेगळी आहे, दुर्दैवी आहे, ह्या घटनेचं समर्थन आम्ही करत नाही. याच्यामध्ये जे कोणी दोषी असतील ते त्याच्यावर शिक्षा व्हावी हीच आमची मागणी आहे. परंतु इतर प्रकरणं जे आहेत, अनेक अशी प्रकरणं आहेत, निवडणुकीच्या काळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला बदनाम करण्यासाठी अशी प्रकरणं येत असतात. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कुठेही गुन्हेगाराला पाठीशी घालण्याचं काम करत नाही. अजितदादा स्पष्टपणे सांगतात, जे कोणी दोषी असतील त्यांच्यावरती कडक कारवाई व्हायला पाहिजे. आणि आज ही आमची मागणी आहे, या प्रकरणात जे कोणी दोषी असतील, जे कुठल्याही पक्षाचा असू द्या. सूरजजी, अपेक्षा आहे आपण जसं म्हणताय तसं होईल आणि गुन्हेगारांवरती कठोर शासन होईल, कारण प्रश्न कायद्याच्या राज्याचा आहे आणि निवडणुकीच्या मध्ये केवळ पराभव झाला म्हणून जर का लोकांना मारलं जाऊ लागलं तर मग आपला आता बिहारची तुलना सुद्धा होऊ शकत नाही. तिथे आता बरे दिवस असावेत अशी स्थिती आहे. धन्यवाद सविस्तर प्रतिक्रियेसाठी.
दरम्यान या प्रकरणावर राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे यांनी काय प्रतिक्रिया दिली पाहूया. पण तपास सुरू आहे, एकदा तपास पूर्ण होऊ द्या, जरूर बोलेन. हा राजकीय आरोप प्रत्यारोप करण्याची ही वेळ नाही. आता घडलेल्या घटनेच्या संदर्भामध्ये निषेध व्यक्त करत तपास यंत्रणेच्या मार्फत तपास व्हावा, निपक्षपातीपणाने व्हावा, कठोर शिक्षा त्या ठिकाणी केली जावी. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्पष्टपणाची भूमिका.